नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे नागपंचमी, तर मी सगळी पूजा वगैरे करणार आहे, तर तोही तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर करणार आहे. आणि मी वारुळालाही जाणार आहे, तर आमच्यापासून जवळ आहे वारुळ. पण बघू आता तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ मग तो केला तर मग मी नक्कीच अपलोड करेन. तर चला बघूया मी कशी आमच्या आज नागोबाची पूजा करते किंवा नागपंचमीची कशी पूजा करतात ते आपण आता बघूया. चला, तर हे बघा माझी पूजेची थाळी. म्हणजे आमच्या इथं हे असं पुरण घालून दिंडे बनवतात. पुरणपोळी ही बनवली मी. आणि आपले जे पूजेला लागणारे हे सगळं साहित्य आहे, तर ते दूध आहे, परत ना लाह्या, फुलं. तर ही बघा मी नागोबाची पूजा करून घेते. नागिन ते दोघीची पूजा करून घेणार आहे. तर मी लाल वस्त्र चौरंगावर मांडलं, आणि कारण माझ्या इथं पाठीमागं मी ते नरसोबाचं चित्र असतं ते पाठीमागं चिटकवलं आहे. पण कारण का मला तिथं थोडीशी जागा कमी पडते ना चौरंगाला, म्हणून मी पुढं घेऊन थोडा चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र हातरून मी नागोबा ठेवून त्यांना हळदी कुंकू वगैरे त्यांची अशी पूजा, फुलं वगैरे, लाह्या वगैरे ठेवून अशी पूजा वगैरे करून घेतली आहे. तर कारण आज आमच्या इकडं, म्हणजे आमच्या इकडं, तुमच्या इथं कशा पद्धतीने करतात काय माहीत, पण आमच्या इकडं अशा पद्धतीनं करतात. तर बघा तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आमच्या इकडं आज असे नागनोबाची पूजा करून त्याला हराळी व आघाडाही वाहतात. तर मी आता तिकडं वारुळाला गेल्यानंतर तिथं आघाडा व हराळा येतात तेव्हा घेऊन येऊन मी ती वाहणार आहे. तर फुलं वगैरे होते, तर मी तेही पूजा करून घेतली आहे. आणि मी आता पुढं नैवेद्य वगैरे ही नंतर ही सगळी पूजा वगैरे झाली की आपण त्यांना नागोबाला कापसाचे वस्त्र आपण जे आणतो ते मार्केटमधून, ते वस्त्र मी अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या इकडे पिवळा धागा त्याला बोलतात की पावती, ते पावती आपण पिवळा म्हणजे हळद टाकून थोडे ते पिवळ्या पांढरा धागा तो असा पिवळा करायचा, घरातल्या सगळ्या लोकांना म्हणजे मुलांना, नंतर लेडीजला, लहान मुलांना सगळ्यांना द्यायचं. तर बघा हे मी हे नागोबाला दोघांना एक एक ते बनवले होते, ते वाहिले आहे. आणि धागा बघा, आणि हा 2 राहिलेले बाकीचे ते आम्ही इथं वारुळाला गेल्यानंतर तिथं पूजा करेल ना, तेव्हा मी मला आणि मुक्ताला आणि आमच्या घरातल्या सगळ्यांना मी नंतर घालणार. ते चित्र लावलं होतं नरसोबाचं, त्याचीही पूजा करून घेतली आहे मी. बघा आता हळदी कुंकू वाहून नंतर ना धूप वगैरे लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे. ती पूजा वगैरे ती झाली की आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत. तर नैवेद्यामध्ये आमच्या इकडं आज पुरणपोळीचा नैवेद्य नाही दाखवत, तर आमच्याकडे दिंडे करतात. तर ते दिंडे कसे करतात तोही मी थोडा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तर तो मी लास्टमध्ये तुम्हाला दाखवते. तर मी अशा प्रकारे ही पूजा करून घेते. तर हे बघा आता नैवेद्याच्या ताटामध्ये मी आता पाण्याचा हात वगैरे घेऊन, तुम्हाला माहितीच आहे अशा पद्धतीनं आपण नैवेद्य दाखवतो. तर हे बघा थोडंसं दूध वगैरे आहे तेही थोडं इथं ठेवणार आहे मी आमच्या नागोबाच्या इथं वाटी. आणि हे दिंड आहे, तर हे दिंड हे असे आमच्याकडे दिंड्याचंच नैवेद्य दाखवतात. तर मी दिंडे बनवले आहेत, कारण वारुळाला न्यायला एक बनवला आणि इथं नागोबाला एक आमच्या, आणि माझ्या मंदिरात देवांनाही एक बनवला. तर मी 4च बनवले, कारण कसं पहिल्यासारख्या पद्धतीमधलं कसं मुलं वगैरे काही खात नाहीत. तर देवाच्या पूजेसाठी जे आहे नेमानं पहिल्यापासून जे चालत आले, आपण ती परंपरा तर चालवतोच. त्यामुळे मी ज्या परंपरेचं बनवतात तसं त्या पद्धतीनंच आमच्या सासूबाईंनी मला हे शिकवले. दिंडे कसे असतात ते मला माहीत नव्हतं, कारण माझ्या माहेरी अशी पद्धत नाही आहे. इकडे सासरी असे बनवतात. माहेरी आमच्या पुरणपोळीच नैवेद्य दाखवतात, तरी सासरी तर माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं की दिंडे कसे बनवतात. तर मी तोही व्हिडिओ शॉर्टमध्ये दाखवते. तर माझं नैवेद्य वगैरे आता अर्पण करून झालेलं आहे. तर अशी तुम्ही अशा पद्धतीनं मस्त अशी पूजा करा नागोबाची. तर बघा आता तुम्हाला मी दिंडे कसे बनवतात ते पुरण वगैरे करून घेतलेलंच होतं. त्यामध्ये म्हणजे आपण गुळ वगैरे टाकून जे वेलची पूड वगैरे टाकून बनवून घेतलं आहे. आणि कणिक असते त्याची आपण छोटीशी अशी लाटी लाटून घ्यायची आहे. आणि पुरण आपण ते वाटायचं नाही आहे, ते अख्खंच पुरण ते ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. बघा हे माझ्या हातामध्ये आहे, तो असा गोळा आहे असं मांडायचा आहे, आणि त्याला मध्ये असं मस्त असं चौकोनी असं फोल्ड कसं करतो तसं करून घ्यायचं आहे. तर बघा मी कसे बनवते. आमच्याकडे असे दिंडे बनवतात, तुमच्याकडे कसे बनवतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर हे बघा अशा पद्धतीने असे फोल्ड करून घ्यायचं, त्याला मध्ये असं मस्त असं पॅक करायचं, कारण जेणेकरून आपलं ते पुरण घातलेलं असं बाहेर येऊ नये. तर असं मस्त असं चौकोन त्याला सेप द्यायचं आहे. तर बघा हे अशा पद्धतीने मी बनवलं आहे. तर हे बघा 3 बनवलेत, अजून एक बनवते 4. हे बघा आता माझे झाले आहेत ते लाटून, म्हणजे ते बनवून झाले 4 हे दिंडे. तर आता हे आपण असं चांगल्या पद्धतीने असे लाल होईपर्यंत फ्राय करायचे, कारण आतमध्ये पण त्याच्या पुरण असं म्हणजे कच्चं असतं, नंतर कणिक ही कच्ची. तर व्यवस्थित स्लो मीडियम गॅसवरती असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तर मी बघा असे सगळे व्यवस्थित असे फ्राय करून घेते. तर मी एकदम थोडं तेलामध्ये 2-3 एक असे किंवा 2-2 असे फ्राय करून घेणार आहे. तर तुमच्या इकडं काय असे करतात का दिंडे वगैरे, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर आमच्या इकडं असे दिंडे वगैरे करतात. तर आज ही दिंडे म्हणजे आपला उपवास आपल्या
जे आहे ना पद्धत की भावासाठी उपवास करायचा. ज्या दिवशी आपल्या नाही का भावाचं रक्षण, तर आपण ज्या दिवशी आपण भावाला नाग मानतो तर त्या नागाची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने की माझाही उपवास आहे आणि आमच्या मुक्ताचाही उपवास, मुक्तानेही आज उपवास केला आहे आमच्या भावासाठी, तर तिनेही केला आहे. तर नक्की बघा हा व्हिडिओ. बाय.